नमस्कार मंडळी, आज मी बांगडा फ्राय करते. मस्त असा कुरकुरीत एका वेगळ्या पद्धतीचा. बघू शकता मी बांगडे घेतले, छान कट मारून घेतलेली आहे. चारी बांगड्यांना कट मारून व्यवस्थित झालेले. लिंबू, हळद आणि मीठ एकत्र करून मी आता बांगड्याला लावणार आहे. बघू शकता लिंबाने व्यवस्थित असं सर्वीकडे लावून घ्यायचं. 15 मिनिटं ठेवायचे बांगडे. चांगले 2 लिंब घेतले. 2 लिंबांचा रस भरपूर होतो. जेवढं लिंबू टाकेल तेवढं चांगलं, कारण वास अजिबात राहणार नाही आणि व्यवस्थित स्वच्छ होते. लावून 15 मिनिटं ठेवूया. नंतर स्वच्छ धुवून घेऊया. त्याच्यामध्येच मी नाही बनवत. काही लोक त्याच्यातच मसाला टाकतात, पण नाही, स्वच्छ धुवून घेतल्याशिवाय मी बांगडा त्याला मसाला लावतच नाही. कारण पूर्णपणे घाण निघून जाते आणि वास तर राहतच नाही. काय बांगड्याला थोडा वास जास्त मारतो. 1 वाटी रवा घेतलाय, अर्धी वाटी बेसन घेतले, गरम मसाला, हळद घेतले, थोडंसं मीठ घेतले कारण आपण अगोदर लावलेलं आहे मच्छीला मीठ. गरम मसाला घेतलाय, थोडा मॅगी मसाला टाकलाय, कोथिंबीर टाकली. मिक्स करून घेऊया व्यवस्थित. कांदा, टमाटा, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि कोथिंबीर मी भरपूर घेतली. मिरच्याही टाकल्यात कारण मी लाल मसाला कमी वापरते. कमी म्हणजे बांगड्यामध्ये मी कमी टाकलाय. बघू शकता मिरच्या फक्त 4 मिरच्या सुक्या घेतल्यात, कारण ती लसूण, मिरची आणि लाल मिरची, हिरवी मिरची ह्याचं जे वाटण लागतं एक वेगळीच चव असते ह्याचा. पाणी टाकले मी अर्धी वाटी. आपल्याला बेटर असं थोडं पातळसं बनवून घेऊया, कारण रवा रवा दिसला नाही पाहिजे. माझ्या घरात नाही आवडत, नाही कोणाला ते रवा वगैरे वरतून दिसतं, कारण पूर्णपणे काढून टाकतात आणि आतलं फक्त मांस खातात. काय अर्थ त्याला, एवढे मसाले लावतो कशासाठी आपण? त्याच्यामुळे हा पर्याय निवडलेला मी. बघू शकता आणि बांगडे छान फ्राय होतात. एक आतपर्यंत व्यवस्थित त्याला सर्व चवीला 1 नंबर लागतात. तेलावर मस्त सोडून घेऊया. बघू शकता मी तेल लागतं थोडं, पण फ्राय करायला पण लागतंच ना तेल. व्यवस्थित असे कुरकुरीत मस्त बांगडे होतात. सुरुवातीला गॅस फास्ट ठेवूया, नंतर थोडा स्लो करूया 1-5 मिनटं, परत फास्ट करूया. बघू शकता मस्त असे कडक खुसखुशीत झाले, आतपर्यंत भाजले जातात असे. बघू शकता कंटिन्यू गॅस फास्ट ठेवला ना की पटकन जळतात. त्याच्यामुळे स्लो फास्ट करत राहायचं. बघू शकता छान असा फ्राय झालेला आहे. अशाच पद्धतीने बोंबील सुद्धा फ्राय करून घेते. बोंबीलला पण तेच हळद मीठ लावून 15 मिनटं ठेवून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग तेलावर सोडायचे. असं बेटर बनवून एक बोंबील नाही तुटणार आणि असे मस्त खुसखुशीत तयार होतात ना बोंबील. बघू शकता खायला 1 नंबर, चव पण 1 नंबर आहे. तुम्ही बनवून बघा.